पहलगाम येथे पर्यटकांवर गोळीबार करून दहशतवादी हल्ला झाला। यामध्ये अनेक जण मृत्युमुखी पडल्याने देश हादरला व देशाची सुरक्षा धोक्यात आली। या प्राणघातक हल्ल्याचा चांदूर बाजार शहराच्या जयस्तंभ चौकात शनिवारी दुपारी 12 वाजता दहशतवाद्यांचे पुतळे जाळून पाकिस्तान विरोधी घोषणा देण्यात आल्या। यावेळी दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी झालेल्यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली। जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर बेछूट गोळीबार करून दहशतवादी हल्ला झाल्याचा निषेधार्थ तीव्र संताप व्यक्त होत असताना चांदूर बाजार येथील निषेध नोंदविण्यात आला। गुरुवारी देखील आतंकवादी विरोधात निदर्शने करण्यात आली होती। निषेध सभेत सामाजिक कार्यकर्ता, भाजप, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते। यावेळी चांदूर बाजार पोलिसांनी चोख बंदोबस्त होती। आज इथे आपल्या चांदूर बाजार शहरामध्ये आपण येथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सकल हिंदू समाज आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या मार्फत धरणे आंदोलन देऊन तीव्र निषेध व्यक्त करतोय। जे पहलगाम मधील जी घटना झाली, ज्यामध्ये आपले 26 भारतीय निष्पाप लोकांचा नुसता धर्म विचारून आणि जात न विचारता नुसता धर्म विचारून त्यांचा जो एन्काउंटर करण्यात आला, त्यांच्यावर जो गोळीबार करण्यात आला, अशा कृत्याचा आम्ही येथे विश्व हिंदू परिषदच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो। आम्हाला या निदर्शनाच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की जर त्यांची एवढीच ताकद होती तर त्यांनी निहत्या लोकांवर गोळीबार न करता आमच्या सैन्यासोबत एकदा पंगा घेऊन बघायचं होतं। त्याचे 10 अतिरेकी एका सैन्यानं मारले असते। आमच्या एवढी ताकद आमच्या भारतीय आर्मीत आहे। अशा प्रकारच्या या निष्पाप लोकांवर गोळीबार करून त्या आतंकवादी लोकांनी पुन्हा एकदा आपल्या जो म्हणजे गांडुत्वाचा जो अभाव आहे तो दाखवून दिलेला आहे। या माध्यमातून आम्ही अशा सर्व घटनांचा निषेध करतो आणि याच्यानंतर अशी कोणतीही घटना न हो अशी आमच्या गृहराज्यमंत्री माननीय अमित भाऊ शहा यांना अशी विनंती करतो की या देशावर किंवा या संपूर्ण जगावरचा पाकिस्तान हे एक जो देश आहे त्याचा नामोनिशान खत्म करून प्रत्येक वेळेची हे डोकेदुखी एकदा पूर्ण संपवून टाकावी अशी मी त्यांना विनंती करतो। आणि त्या निष्पाप लोकांना ज्यांचा जीव गेलेला आहे त्यांना वीर शांती प्राप्त करो आणि त्यांना श्रद्धांजली देऊन आम्ही येथे निदर्शनाचा कार्यक्रम समाप्त करतो। श्रद्धांजली देऊन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये भारतीय 26 नागरिकांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। त्या सर्व घटनेचा निषेध या ठिकाणी भारतीय जनता पक्ष, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या सर्व चांदूर बाजार तालुक्यातील कार्यकर्त्यांतर्फे या ठिकाणी करण्यात येत आहे। ज्या पद्धतीनं धर्म विचारून त्या ठिकाणी हिंदूंना टार्गेट करून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी त्या ठिकाणी आपल्या लोकांचा त्या ठिकाणी त्यांचा जीव घेतला, अशा पाकिस्तानचा तीव्र शब्दामध्ये संपूर्ण जगामध्ये निषेध करण्यात येत आहे। आणि ज्या पद्धतीनं नरेंद्रजी मोदी यांनी या दहशतवाद्यांना मिट्टी में मिला देंगे अशा पद्धतीचं आव्हान केलं, तशाच पद्धतीचं या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा होणे फार गरजेचं आहे। आता ती वेळ आलेली आहे। भारत देशाकडे तीरच्या नजरेनं पाहण्याची कोणाची हिंमत व्हायला नको। भविष्यामध्ये भारतातील एकही निष्पाप नागरिकाचा मृत्यू या ठिकाणी झाला नाही पाहिजे, त्याच्यावर कोणी हल्ला केला पाहिजे नाही, अशा पद्धतीचा जोरदार प्रत्युत्तर पाकिस्तानला देण्याची वेळ आलेली आहे। आणि पाकिस्तानचा समूळ नाश करून लाहोरमध्ये भारताचा तिरंगा फडकवण्याची गरज आता आलेली आहे। म्हणून या चांदूर बाजार तालुक्यातील तमाम युवकांच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे आपल्या शासनाला, केंद्र सरकारला, की पाकिस्तानला आता सळो की पळो सोडून चांगलं प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानचा नाश करून त्या ठिकाणी चांगलं प्रत्युत्तर द्यायचं आहे, जेणेकरून कुठल्याही देशाला भारतीयांवर हल्ला करण्याचा धाडस कोणी करणार नाही, अशा पद्धतीचं प्रत्युत्तर त्या ठिकाणी द्यायचं आहे। आणि अशा पद्धतीनं आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करून ज्यांचे प्राण या अतिरेकी हल्ल्यामध्ये गेले त्यांना सुद्धा या ठिकाणी आम्ही। चांदूर बाजारवरून रत्नदीप तंत्रपाडे यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स,
महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं। अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824।